हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा डायरेक्ट टॅक्स लॉ अँड इंटरनॅशनल टॅक्सेशन याच्याबद्दल 25 MCQs कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्या आधी आपण 12 टॉपिक्सवर वेगवेगळे टाईपचे MCQs सॉल्व्ह केलेले आहे. कम्प्लीट प्लेलिस्ट अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओज बघू शकता. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक्स मीन्स मला मोटिवेशन, आणि याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 4000 क्वेश्चन्स कव्हर करायचे. तर 4000 जर MCQs आपल्याला कव्हर करायचे तर तुमचा सपोर्ट असणे फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा जेणेकरून तुमचा सपोर्ट मला दिसेल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण डायरेक्ट टॅक्स लॉ अँड इंटरनॅशनल टॅक्सेशनचे क्वेश्चन. हे जे MCQs पाहत आहे आपण सगळ्या अकाउंटच्या जितक्या पण एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांसाठी कॉमन क्वेश्चन्स आहे. कारण की हा जो सिलेबस आहे हा कम्प्लीट सिलेबस आहे. याच्यामध्ये काहीच मिसिंग नाही आहे. कम्प्लीट ओव्हरऑल क्वेश्चन्स आपण जे आहेत ते सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, ॲज पर सेक्शन 115 JB एव्हरी टॅक्सपेयर बिंग अ कंपनी इज लायबल टू पे मॅट इफ इन्कम टॅक्स पेएबल ऑन द टोटल इन्कम इज लेस दॅन. बघा, धारा 115 JB नुसार जर एकूण उत्पन्नावर देयक ठराविक टक्केवारीपेक्षा कमी असेल तर प्रत्येक कंपनीला मिनिमम अल्टरनेट टॅक्स मीन्स मॅट, ठीक आहे, भरावा लागतो. आन्सर आहे सेकंड, 15%. Next, second, MAT shall not apply to any income occurring or arising to the company from. खालीलपैकी कोणत्या उत्पन्नावर मॅट लागू होत नाही? आन्सर आहे थर्ड, लाईफ इन्शुरन्स बिझनेस, जीवन विमा व्यवसायावर लागू होत नाही. ठीक आहे. पण ट्रेडिंग बिझनेस, मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आणि एक्सपोर्ट बिझनेसवर असतो. नेक्स्ट, थर्ड, book profit for purpose of section 115 JB means net profit as shown in the statement of profit and loss prepared in accordance with. धारा 115 JB साठी बुक नफा म्हणजे त्या नफ्या तोट्याच्या विवरणपत्रात दाखवलेला नफा जो खालीलपैकी कोणत्या अनुसूचीनुसार तयार केला जातो? आन्सर आहे थर्ड, शेड्यूल 3. ठीक आहे. नेक्स्ट, फोर्थ, every company to whom MAT applies is required to obtain a report from chartered accountant is form number. ज्या कंपन्यांना मॅट लागू होतो त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट कडून कोणत्या फॉर्म मध्ये अहवाल मिळणे आवश्यक आहे? आन्सर आहे सेकंड, 29B. नेक्स्ट, फिफ्थ, while computing book profit under section 115 JB one of the following is required to reduce from net profit. धारा 115 JB अंतर्गत बुक नफा मोजताना निव्वळ नफ्यातून खालीलपैकी काय वजा करणे आवश्यक आहे? आन्सर आहे फर्स्ट, बॉट फॉरवर्ड लॉस और अनअब्सॉर्ब डेप्रिसिएशन whichever is less. आणलेला तोटा किंवा शोषलेली घसरण जे कमी असेल ते. नेक्स्ट, सिक्स्थ, the due date of filing the return of income from company required to furnish from 3 CEB under section 92E. बघा, धारा 92E अंतर्गत फॉर्म 3 CEB सादर करणे आवश्यक असलेल्या कंपनीसाठी उत्पन्न विवरणी सादर करण्याची अंतिम तारीख कोणती असते? आन्सर आहे थर्ड, नोव्हेंबर 30. नेक्स्ट, सेवंथ, which of the following can be carried forward even if the return of income is filed after the due date. उत्पन्न विवरणी अंतिम तारखेनंतर दाखल केली तरी खालीलपैकी काय पुढे नेले जाऊ शकते? आन्सर आहे थर्ड, अनअब्सॉर्ब डेप्रिसिएशन, न शोषलेली घसरण. नेक्स्ट, 8, रिटर्न filed under the following section can be revised under section 139 of 5. खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दाखल केलेली विवरणी धारा 139(5) अंतर्गत दुरुस्त करता येते? आन्सर आहे सेक्शन 139(1) ओनली, सेक्शन 39(4) ओनली अँड सेक्शन 139(1) and 4. आन्सर आहे वरील सर्व. ठीक आहे. नेक्स्ट, 9, असेसमेंट अंडर विच सेक्शन इज टर्म ॲज अ स्कर्निटी असेसमेंट. बघा, खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत मूल्यांकन स्क्रुटिनी मूल्यांकन म्हणवले जाते? आन्सर आहे थर्ड, सेक्शन 143 of 3. नेक्स्ट, 10th, when an assessee has paid advance tax more than the tax due on the return income and file be returned before the due date, the refund amount is eligible for interest add. जर करदात्याने आखीव कर जास्त भरला असेल आणि अंतिम तारखेपूर्वी विवरणी दाखल केली असेल तर परताव्यावर खालीलपैकी किती टक्के व्याज दिले जाते? आन्सर आहे 0.5% पर मंथ. ठीक आहे, दरमहा 0.5%. नेक्स्ट, 11,
Any mistake which is apparent from the record in any order passed by accessing officer can be rectified under the section. मूल्यांकन अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही आदेशातील स्पष्ट चूक खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत दुरुस्त केली जाऊ शकते? आन्सर आहे सेकंड सेक्शन 154. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. ठीक आहे, तुमचे जर लाईक्स वाढले तेव्हाच आपण हे व्हिडिओ कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला एक लाईक नाही. बघा 12th क्वेश्चन आहे. In case of an application made under section 154, the income tax authority shall rectify the order of refuse or rectification within. धारा 154 अंतर्गत अर्ज केल्यास प्राप्तिकर प्राधिकरणाने किती कालावधी दुरुस्ती करावी आणि नाकारावी लागते? आन्सर आहे सेकंड 6 months, 6 महिने. Next 13. An appeal to the commissioner of the income tax. Appeal shall be filled in the form number. आयकर अपील आयुक्ताकडे अपील खालीलपैकी कोणत्या फॉर्म मध्ये दाखल करावे लागते? आन्सर आहे सेकंड सेक्शन 35. नेक्स्ट 14. द जॉइंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स अपील इज द. संयुक्त आयकर आयुक्त हे खालीलपैकी कोणते प्राधिकरण आहे? आन्सर आहे फर्स्ट ॲपेलेट ऑथॉरिटी, पहिले अपीलीय प्राधिकरण. तसंच बघा मॉक टेस्टची PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट मॉक टेस्ट विथ कम्प्लीट सोल्युशन दिलेलं आहे. 10 मॉक टेस्ट याच्यामध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, ज्यांना पण मॉक टेस्टची PDF हवी असेल इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथं मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. कारण की मॉक टेस्ट जर सॉल्व्ह कराल तर तुमचा टाइम मॅनेजमेंट आणि पूर्ण क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकणार. रिझनिंग, मॅथ्स, मराठी आणि अकाउंट्स. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे 15. Provision related to advance ruling are provided in section. अग्रिम निर्णयाशी संबंधित तरतुदी खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये आहे? आन्सर आहे फर्स्ट 245 and 245B. ठीक आहे, नेक्स्ट 16. Accessing officer or accessee may file a memorandum of cross objection with tribunals in the form dash within dash day of the receipt of notice. बघा मूल्यांकन अधिकारी किंवा करदाता नोटीस मिळाल्यानंतर डॅश दिवसा डॅश फॉर्म मध्ये ट्रिब्युनल्स कडे क्रॉस ऑब्जेक्शन सादर करू शकतो. आन्सर आहे थर्ड फ्रॉम 36A 30 days मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट 17. Where revision under section 264 has been initiated by the accessee, the application must be made within. जर करदात्याने धारा 264 अंतर्गत पुनरावलोकनसाठी अर्ज केला तर अर्ज किती कालावधीत सादर करावा लागतो? आन्सर आहे सेकंड 1 year, 1 वर्ष. नेक्स्ट 18. Prosecution can be launched if taxpayer will fully fail to produce account document as a demanded. ठीक आहे, जर करदात्याने धारा अंतर्गत मागितलेले खाते कागदपत्रे जाणीवपूर्ण न सादर केली तर त्याच्यावर खटला चालवला जाऊ शकतो. आन्सर आहे फर्स्ट सेक्शन 142(1). Next 19. Penalty for failure to comply with PAN provision can be levied under the section. पॅन संबंधित तरतुदीचे पालन न केल्यास दंड कोणत्या कलमांतर्गत लावला जातो? आन्सर आहे थर्ड सेक्शन 272B. नेक्स्ट 20. Penalty under section 271AD for false or omitted entries is equal to. खोट्या किंवा टाळलेल्या नोंदीसाठी धारा 271AD अंतर्गत दंड किती असतो? आन्सर आहे थर्ड a sum of equal to aggregate amount of false or omitted entry. खोट्या व टाळलेल्या नोंदीच्या एकूण रकमे इतका. नेक्स्ट 21. If penalty amount exceed rupees dash, no order reducing for waiving penalty under the section 273 of 1 shall be made without prior approval for senior authorities. बघा जर दंडाची रक्कम डॅश पेक्षा जास्त असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पूर्व संमतीशिवाय धारा 273A1 अंतर्गत सवलत किंवा माफीचा आदेश देता येणार नाही. आन्सर आहे थर्ड 5 लाख रुपये जर 5 लाखाच्या वरती असेल तर. नेक्स्ट 22. रिलीफ फ्रॉम पेनल्टी टू टॅक्सपेयर in genuine case can be granted under the section 273A and खऱ्या प्रकरणामध्ये करदात्याला दंडातून दिलासा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार दिला जाऊ शकतो? आन्सर आहे सेकंड सेक्शन 273AA. नेक्स्ट 23. In case of emulation, visible loss of emulating company shall be treated as loss of.
विलिनीकरणाच्या प्रकरणात विलिनीकरण करणाऱ्या कंपनीच्या पतदायक तोटा खालीलपैकी कशाचा तोटा मानला जातो? आन्सर आहे सेकंड, प्रिव्हियस इयर इन विच एम्बलॅगेशन टूक प्लेस, ज्या वर्षी विलिनीकरण झाले असेल त्या वर्षी. नेक्स्ट 24, इन द इयर ऑफ रिस्ट्रक्चरिंग डेप्रिसिएशन शाल बी, पुनर्रचनेच्या वर्षात घसरण खालीलपैकी कशाप्रमाणे घेतली जाते? आन्सर आहे थर्ड, अप्रोशन बिटवीन सक्सेसर अँड प्रिड्युसर ऑन बेसिस ऑफ नंबर ऑफ डेज, दिवसाच्या प्रमाणात दोघांत विभागली जाते. ठीक आहे. नेक्स्ट 25, countries that employ explicit policies to attract international trade activity by minimizing taxes and other restriction are what? ज्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आकर्षित करण्यासाठी कर आणि अन्य अडथळे कमी करणाऱ्या स्पष्ट धोरणांना अवलंब केला जातो ते देश डॅश म्हणून ओळखले जातात. आन्सर आहे फर्स्ट, टॅक्स हेवन, कर स्वर्ग. तसंच बघा, महाट्रान्सकोच्या सेपरेट अकाउंटच्या PDF अवेलेबल आहे, मराठी व्याकरणची सुद्धा आहे, मॉक टेस्टची आहे आणि प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युलेची सुद्धा आहे. ज्यांना पण ज्या PDF हव्या असतील त्या PDF तुम्ही परचेस करू शकता. ऑल इन वन अकाउंटचे सुद्धा PDF अवेलेबल आहे जे तुम्हाला 750 ला मिळणार. ठीक आहे. खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.